हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सध्या आपण प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा 7/12 उतारा कसा वाचायचा याचा सविस्तर अभ्यास किंवा सविस्तर माहिती घेत आहोत. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 7/12 उतार्यामधील उजवीकडील जो स्तंभ आहे म्हणजेच रकाना आहे त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 7/12 उतार्याचा मधला जो स्तंभ आहे आणि डावीकडील स्तंभ आहे तो कसा वाचायचा आणि त्याचबरोबर त्यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली असते आणि गाव नमुना 12 हा उतारा देखील कसा वाचायचा याची सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, गाव नमुना 7च्या मध्यस्तंभात भोगवटादाराचे नाव लिहिलेले असते. भोगवटादार म्हणजे जमिनीचे मालक म्हणजेच कायदेशीररित्या जमीन ताब्यात असलेली व्यक्ती असते. या भोगवटादाराकडे सदर जमीन कशी व कोणत्या हक्काने आली आहे त्याबाबतचा फेरफार क्रमांक त्याच्या नावाखाली वर्तुळात लिहिलेला असतो. आता नवीन 2020च्या शासन निर्णयानुसार 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा काढण्यात येईल जेणेकरून खातेदारांची नावे स्पष्टपणे दिसतील. गाव नमुना 7च्या उजवीकडील रकान्याची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. यापूर्वी खाते क्रमांक, इतर हक्क या रकान्यात नमूद केला जात असे, परंतु 2020च्या शासन निर्णयानुसार आता खाते क्रमांक खातेदाराच्या नावासमोरच नमूद करण्यात येणार आहे. हा खाते क्रमांक गाव नमुना 8 मधील खाते क्रमांक असतो. खाते क्रमांकाखाली गाव नमुना 7 कुळ हक्काबाबतची नोंदवहीची थोडक्यात माहिती असते. यात कुळाचे नाव, इतर हक्क याची माहिती असते. त्या शेतजमिनीत काही कुळ हक्क असतील तर त्या कुळाची नावे व त्याखाली सदर कुळाचा त्या जमिनीत कसा व काय हक्क आहे त्याबाबतचा फेरफार क्रमांक कुळांच्या नावाखाली वर्तुळात लिहिलेला असतो. याशिवाय कुळाच्या खाली इतर हक्क खाली त्या जमिनीत इतर व्यक्ती किंवा संस्था यांचे काही हक्क असल्यास जसे की कर्ज, बँक बोजा, आरक्षण इत्यादीशी संबंधित नावे आणि त्याबाबतचा फेरफार क्रमांक नावाखाली वर्तुळात लिहिलेला असतो. शेतजमिनीतील विहीर, बोरवेल याचा उल्लेख देखील इतर हक्क सदरात केला जातो. पुनर्वसनासाठी संपादित असा शेरा असेल आणि सरकारला रस्ते, धरण यासाठी ती जमीन संपादित करायची असेल तर त्यातील जमीन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही. कुळ कायदा कलम 43च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असेल तर अशी जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. कुळ कायदा कलम 84च्या बंधनास पात्र असा शेरा असल्यास आणि शेती वापरासाठी असलेली जमीन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरीच असली पाहिजे. ती व्यक्ती शेतकरी नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते. काही ठिकाणी या स्तंभाच्या रकान्याच्या शेवटी सीमा आणि भूमापन चिन्हे याची माहिती नमूद केलेली असते. यालाच हद्दीची निशाणी म्हणतात. 2020च्या नवीन शासन निर्णयानुसार जे फेरफार प्रलंबित आहेत ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून नोंदवण्यात येणार आहेत. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही झाली गाव नमुना 7 बद्दलची सविस्तर माहिती आणि तो कसा वाचायचा याबद्दलची माहिती. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे गाव नमुना 12 म्हणजे काय आणि तो कसा वाचायचा याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. नमुना 12 म्हणजे पिकांची नोंदवही असून यात जमिनीखालील पिकाचा प्रकार, लागवड क्षेत्र, पाण्याची व्यवस्था म्हणजे सिंचनाचा प्रकार आणि पडीक जमीन यासारख्या शेतीविषयक तपशिलांची नोंद असते. हे मुख्यत्वे जमिनीच्या पिकांच्या सद्यस्थितीची माहिती देते जी 7/12 उतार्यातील 12 क्रमांकाच्या भागात समाविष्ट असते. तसेच शेतकरी व महसुली कामांसाठी महत्त्वाची असते. गाव नमुना 12च्या सुरुवातीला गावाचे नाव, तालुका, जिल्हा असतो आणि यानंतर भूमापन क्रमांक व उपविभाग असतो. आता मेन गाव नमुना 12 मधील प्रत्येक स्तंभाची आणि रकान्याची माहिती आपण घेऊयात. पहिला आहे तो म्हणजे रकाना नंबर 1. यामध्ये वर्षाचा उल्लेख असतो. यानंतर येतो तो रकाना नंबर 2. यामध्ये हंगामाचा उल्लेख असतो. खरीप पिके 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर आणि रब्बी पिके 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी यांचा उल्लेख या रकाना नंबर 2 मध्ये केलेला असतो. यानंतर मिश्र पिकाखालील क्षेत्र हा मोठा रकाना असतो ज्यामध्ये एकूण 3 ते 8 स्तंभ किंवा रकाने येतात. आता यातला रकाना नंबर 3 हा जो असतो तो मिश्रणाचा संकेत क्रमांक. यामध्ये शेतजमिनीतील मिश्र पिकाचा संकेत क्रमांकाचा उल्लेख असतो. मिश्र पिकांना हे क्रमांक शेतकी विभागाकडून दिलेले असतात.
आता स्तंभ किंवा रकाना नंबर 4 जलसिंचित. यामध्ये शेतजमिनीतील मिश्र पिकाखालील जलसिंचित क्षेत्र असल्यास ते क्षेत्र किती आहे हे हेक्टर आर मध्ये लिहिले जाते. आता रकाना नंबर 5 अजल सिंचित. यामध्ये शेतजमिनीतील मिश्र पिकाखालील अजल सिंचित क्षेत्र असल्यास ते क्षेत्र हेक्टर आर मध्ये लिहिलेले असते. स्तंभ किंवा रकाना नंबर 6 पिकाचे नाव. यामध्ये शेतजमिनीत काही घटक पिके असल्यास त्या घटक पिकाचे नाव असते. रकाना नंबर 7 जलसिंचित. यामध्ये घटक पिकाखालील जलसिंचित क्षेत्र हे हेक्टर आर मध्ये लिहिलेले असते. रकाना नंबर 8 अजल सिंचित. यामध्ये शेतजमिनीतील घटक पिकाखालील अजल सिंचित क्षेत्र हेक्टर आर मध्ये लिहिलेले असते. यानंतर येतो तो निर्भेळ पिकाखालील क्षेत्र हा मोठा रकाना, ज्यामध्ये 9 आणि 10 रकाने असतात. यातील रकाना नंबर 9 हा पिकाचे नाव असतो, म्हणजेच निर्भेळ पिकाचे नाव लिहिलेले असते. रकाना नंबर 10 जलसिंचित. यामध्ये शेतजमिनीतील निर्भेळ पिकाखालील जलसिंचित क्षेत्र हेक्टर आर मध्ये लिहिलेले असते. रकाना नंबर 11 अजल सिंचित. यामध्ये शेतजमिनीतील निर्भेळ पिकाखालील अजल सिंचित क्षेत्र हेक्टर आर मध्ये लिहिलेले असते. यानंतर लागवडीसाठी उपलब्ध असलेली जमीन हा रकाना असतो, ज्यामध्ये 12 व 13 रकाने किंवा स्तंभ येतात. आता रकाना नंबर 12 हा स्वरूप असतो, म्हणजेच यामध्ये लागवडीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीच्या स्वरूपाचे वर्णन लिहितात. म्हणजेच कोणत्या कारणामुळे सदरचे क्षेत्र हे लागवडीसाठी उपलब्ध नाही. उदाहरणार्थ विहिरींमुळे असेल किंवा पड असल्यामुळे असेल, घर असल्यामुळे. मित्रांनो, गाव नमुना 12च्या स्तंभ 12 मध्ये पडीक जमिनीचा उल्लेख करताना खालील नमूद प्रकाराखालील जमिनींचा स्वतंत्रपणे उल्लेख केलेला असतो. लागवडीस अयोग्य पडीक जमीन असेल तर गावातील सरकारी तसेच खाजगी वनाखालील जमिनीचे क्षेत्र, डोंगराळ खडकाळ भाग, वाळवंट, नद्यांखालील क्षेत्र, इमारती, रेल्वे, रस्ते, दफनभूमी, सैनिकी छावण्या, पाणीपुरवठा साधने यासारखे क्षेत्र. लागवडीस योग्य पडीक जमीन असेल तर विशिष्ट कालावधीसाठी म्हणजेच 5 वर्षे किंवा अधिक काळासाठी पडीक ठेवलेल्या जमिनी, गवताळ आणि गुरे चारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी, वनांव्यतिरिक्त उपयुक्त झाडे असलेल्या जमिनी, इतर पडीक जमिनी म्हणजेच 1 ते 5 वर्ष काळासाठी चालू वर्षामध्ये एकाच हंगामात खरीप किंवा रब्बी पडीक ठेवलेल्या जमिनी. रकाना नंबर 13 क्षेत्र. यामध्ये लागवडीसाठी नसलेल्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर आर मध्ये लिहिले जाते. म्हणजेच वरील प्रमाणे विहीर किती क्षेत्रात बांधली आहे, किती क्षेत्रफळ आहे, किती क्षेत्रात घर बांधले आहे यासारखी माहिती असते. रकाना नंबर 14 जलसिंचनाचे साधन. यामध्ये जमिनीत उपलब्ध असलेल्या जलसिंचनाच्या साधनांचा उल्लेख असतो. उदाहरणार्थ विहीर, बोरवेल, पाट, कालवा यासारखे. आणि रकाना नंबर 15 यामध्ये शेरा असतो. हा रकाना शेरा लिहिण्यासाठी वापरला जातो. जसे की पीक पाहणीच्या वेळेस मालक अथवा कुळ यांचे व्यतिरिक्त अन्य व्यक्ती जर जमीन कसत असेल तर तलाठी फॉर्म नंबर 14 भरून तहसीलदारांकडे पाठवतात व गाव नमुना 12च्या स्तंभ 12 मध्ये पेन्सिलने फॉर्म 14 भरून पाठवला निर्णयाधीन असे लिहिलेले असते. मात्र पिकांच्या नोंदी वस्तुस्थितीप्रमाणे असतात. जर तहसीलदार यांनी नमुना 14च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती जमीन कसत होती असा निकाल दिला तर स्तंभ 15 मध्ये तहसीलदारांनी दिलेल्या निकालाचा क्रमांक व तारीख लिहून त्याची नोंद केलेली असते. आणि जर तहसीलदारांनी नमुना 14च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती अधिकाराने जमीन कसत आहे असा निकाल दिला तर गाव नमुना 12च्या योग्य स्तंभामध्ये जमीन मालकाचे नाव लिहिलेले असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा विषय घेऊन. धन्यवाद.